आर्क बॅटिंगला आहे ना, डोकं आहे ना, डोकं पलीकडे पाहिजे, म्हणजे कम्प्लिटली. त्यामुळे सगळे लोक बघितलं ना असे होतात. ते का होतात, एवढं मागे आहे कारण तुम्हाला डोकं असं करूनच मारावं लागतं. मग डोकं आधी असं ठेवलं सरळ, मग वाकायला मग तेवढा वेळ नाही मिळत आणि इम्बॅलन्स होतं. मग त्यापेक्षा आधीच करतात ते आणि फक्त डोकं सरळ आणतात. त्यामुळे डोकं लिटरली त्या बाजूला पडलेलं आहे आणि आर्क मारता येतो. तर हे करताना असं टॅपिंग करताना पूर्ण बॅटीच्या पलीकडे डोकं टाकायचं आणि फक्त सरळ करा. डोकं बॅटीच्या लाईन म्हणजे हँडलच्याही पलीकडे गेलं पाहिजे. म्हणजे लिटरली बॅटचं टोक आहे ना त्याच्या पलीकडे आणि फक्त सरळ होतं. फक्त मान सरळ केली बस. त्याच्यामुळे इझी आहे. मला पाय फक्त बाहेर काढायचा आणि हिट करायचा. दुसरी गोष्ट, हाताची मुवमेंट आहे ना ही गोलसारखी पाहिजे. म्हणजे हे जे आहे ना इथेच राहायला पाहिजे आणि हे जे इथलं हे जे फॉरवर्ड आहे ते इकडे राहायला पाहिजे. आणि जेव्हा मारताना हे जवळजवळ आहे ना हे तसंच राहायला पाहिजे. म्हणजे ही बॅट फिरते तरी हे इकडे गेलं नाही पाहिजे. हे इकडे पॉईंट झालं तर प्रॉब्लेम होतो. म्हणजे समजा आता मी असं मारतो सरळ है ना, आता हे करताना ही बॅट हे सुद्धा ना हे असं नाही झालं पाहिजे. हे सुद्धा पलीकडे आहे, हे पलीकडे आहे आणि हे मागे. ह्याचं जे मागचं इनर एल्बो तो मागे आणि ह्याचा पुढे आहे आणि हा टॅप पुढे सेम ठेवायचा. म्हणजे असा करायचा म्हणजे ते हे हल्लं नाही पाहिजे. आता आपण शोल्डर बॉलकडे घेऊन जाऊ. आपण शोल्डर बॉलकडे घेतला ना तर हा एल्बो वागतो तो आणि आपल्याला तो परत असा करावा लागतं नंतर. तर ते शोल्डर घेणं खूप अवघड आहे कारण शोल्डर गेलं तर इम्बॅलन्स खूप होतो आधी आणि शोल्डर सारखं मूव्ह करत 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 जाणं पण अवघड आहे. तर त्याच्यावरची हे जे इथलं जे टाईप आहे ना समोरचा, म्हणजे हा फ्लॅट सरफेस, जसा हा जसा इनर सरफेस आहे त्याचा ऑपोजिट, ह्याचा ऑपोजिट हा आहे, तो बॉलच्या लाईनमध्ये घेऊन जायचा. मग डोकं बिकं शोल्डर बरोबर येतं. आता समजा मी खूप लांब चाललो आहे तर मी असं केलं आणि हे जवळ आणलं बॉलच्या, तर पण हे असं करून नाही झालं. हे इकडे टर्न झालं तर प्रॉब्लेम. हे फ्लॅटच ठेवायचं म्हणजे बॉलरला दिसलं नाही पाहिजे. मग हे असं करत राहायचं. मग आता कव्हर ड्राईव्ह जर मारतोय, समजा मी असं लांब गेलो, मग बॅट कशी येणार? मग आपण बॅट करायला काय करतो, असं करतो. मग हे इकडे करतो किंवा ते हलवायचं नाही. हे कॉन्स्टंट तसंच फ्लॅट राहिलं पाहिजे आणि राईट हँडनी बॅट फिरवायची गोल, जसं मागे सर्कल करतो ना. म्हणजे समजा आता कव्हर ड्राईव्ह मारायचा होता तर हे तिकडे फ्लॅट घेत जायचं आणि हे हलवायचं नाही. हे हल्लं नाही तर शोल्डर पण हलत नाही. हे जर हल्लं तर शोल्डर हल्ला, पण हे जर नाही हल्लं, हे तसंच ठेवलं टुवर्ड्स पॉईंट, हा फ्लॅट सरफेस, तर हा शोल्डर कधीच ओपन नाही होणार किंवा काय, तो बरोबर लाईनमध्ये पण जाईल आणि मारत. आणि जर कव्हर करताना काय करायचं, ही बॅटचं टोक मागे घ्यायचं. मग हे गोल हे मोशन हा राईट हँड करतो. मग राईट हँडचे पण करायचं ना, ते पण असं नाही करायचं. मग हे पण फिरवताना हे असंच फिरवायचं. म्हणजे हे सारखं तिकडे राहिलं पाहिजे आणि हे फ्लॅट राहायला पाहिजे है ना. हे अशी मुवमेंट करायची. ही अशी जर केली तर मग हा पॉईंट इकडे झाला आणि मग ते रिदम नाही. तर हा मेंटेन करायला हे फ्लॅट आहे आणि मग इकडे. मग आता लेगला जरी बॉल आला, मी समजा लेगला बॉल आला तरी मी असं करताना काय करतो, हे आत घेतलं पण हे फ्लॅट इकडेच आहे. म्हणजे मी आता मला मागे जायचं ना, मग मी बॉलच्या लाईनमध्ये हे आणलं. आता शोल्डर पण ऑटोमॅटिकली येणार, शोल्डरची काळजी नाही. हे लाईनमध्ये यायचं आणि हा सेम ठेवायचा. आता हा जो आहे ना, हा सर्कल इथेच झाला तर मारायला इझी आहे. तर आणि स्ट्रेटला पण असंच ठेवायचं. आता असं करायचं, स्ट्रेटला आलं, हा हलवला नाही. आता मी जसं ना, आपण काय करतो ना, तर स्ट्रेटला आलं तर असं इकडे आत घेतो. आत घेतला तर शोल्डर पण वाकला, हलला. शोल्डर हलवायचंच नाही. शोल्डर घेऊन फक्त हे एल्बोस एकच स्टेडी पोझिशन घेऊन पुढे मागे करायचं. जास्तीत जास्त पुढे मागे करायचं, पण सरफेस इकडे नाही करायचं. तर हे आता हे गोल कसं फिरणार, म्हणजे हे जर न हलवता आता शॉट मारायचं, स्ट्रेट शॉट मार. आता समजा मी फ्लॅट आहे, माझा कसं हा फ्लॅट आहे इकडे, हा इकडे, असं केलं ना मी, हे बरोबर फिरून बॅटल, हे जरा सुद्धा हल्लं नाही. हे जरा सुद्धा नाही आलं तर शोल्डर बरोबर राहणार. म्हणजे हे फ्लॅट राहिलं तर माझा हात सरळ जाणार आहे. हे जोपर्यंत फ्लॅट आहे तोपर्यंत स्ट्रेट बॅटिंग होणार नाही. हे जर असं झालं तर स्ट्रेट बॅटिंग मग रिस्क नाही होणार. आणि हे बॉलच्या लाईनच्या जवळ आणायचं आणि लांब झालं तर पण आराम हे लाईनमध्ये आणत जायचं. विचार करा, तोपर्यंत बॅट फिरवत राहायची गोल गोल. आता गोल बॅट कशी फिरणार, तर गोल बॅटसाठी ना ह्या अंगठ्यामध्ये हे लिटरली ह्या रिंगमध्ये ह्याच्यावर दाबलेल्या पोझिशनमध्ये ह्या दोन जास्त, हे अंगठा जास्त दाबला आहे त्याच्यामुळे हे मागचं पोर्शन लूज आहे बॅटीचं, त्यामुळे माझी बॅट फिरते. पण मागचा पोर्शन जर टाईट ठरला रिस्टचा तर मग हे गोल फिरत नाही. मग तुला हात पण फिरावं लागतं. मग हे एल्बो पण फिरवावं लागतं गोल, है ना, असं करत बसावं लागतं. पण मी जर नाही फिरवला, पण हा जर लूज ठेवला मागणं, फक्त रिंग धरली आहे मी, रिंग नाही धरली, म्हणजे धरताना आधी धरलं आहे पण जेव्हा फिरवताना गोल करताना हा रिलीज करतो मी, हे
हे शेवटचं बोल्ट रिलीज करतो. मग त्यामुळं आणि मग नंतर मारताना एकदा जसं आता फुल कवर ड्राईव्ह मारायचा मला है ना, तर तो हे खाली ठेवायचे बेस्ट असं गेलो बघितलं ना, हे स्ट्रेट आहे, बॅट मागे गोल करून मागे आणली आणि आता टाईट करून मारायच्या वेळेला नंतर शेवटी म्हणजे हिट पॉईंटला दोन्ही टाईट करायचे. तोपर्यंत करायचं नाही, तोपर्यंत ही बॅट अशी गोल फिरत आली. त्यामुळे प्रॅक्टिस करताना हा एल्बो हे दोन्ही असते, त्यामुळे एल्बो खाली तापतो मी आणि आर्कला खाली दाबायचं. आता जसं एल्बो आहे, आता मी हे मारताना बघितलं ना, असं आहेत माझे शॉर्टमध्ये पण असं आहे. जेव्हा मी जातो ना तेव्हा हा एल्बो असाच ठेवलेला आहे मी हे त्या लाईनमध्ये आणि मग म्हणून तो शॉट बसला. पण जर माझा जर असा झाला एल्बो इकडे फेस झाला तर हा शॉट कधीच लागणार नाही, तो म्हणजे असा होईल है ना, असा होईल. पण जर तो फक्त मी असा केला आणि तो मेंटेन केला, माझं काय की डोकं जर तिरपं राहिलं तरी चालेल, पण हे फ्लॅट इथेच राहिलं पाहिजे. बॉलच्या जवळ लाईनमध्ये नाही पण ॲटलिस्ट क्लोज. आणि मारताना होल्ड करायचं जेवढं, मग फिरवायचं. एकदम मारल्यानंतर हिट करताना मग सगळं एकत्र फिरवायचं. पण तोपर्यंत ही अलाइनमेंट गोल सर्कल येईपर्यंत वाट बघायची आणि सरळ. म्हणजे हेच ॲक्शन मी सरळ बॉल तर असंच करू शकतो, तेच केलं तर कव्हर ड्रायला पण असंच आहे. म्हणजे हे तसंच राहिलं आहे. बॅट फिरवली फक्त, कव्हर ड्राय केली आणि लेगला आला पण इकडे केलं, पूल आला, स्ट्रेट शॉट लांब आला, जवळ बॉल आला आणि डिफेन्सला पण असंच आहे. पण इथे हे झाल्याशिवाय मग हे करू शकतो. पण तोपर्यंत ही बॅट जोपर्यंत सर्कल कंप्लीट होत नाही पर्यंत पण हा होल्ड राहायला पाहिजे. दॅट इज ओनली पॉईंट. ओके. आणि हे जसं आता आर्कला हे खाली ठेवायचं, आर्कला ठेवलं ना तर मग हे हे इथनं स्टार्ट करतो. म्हणजे हे सगळे दोन्ही स्टिक स्ट्रेट आहे, त्यामुळे मी असं खेळत राहतो आर्कला. आणि जे नॉर्मल जे असे बॅटिंग करतात ना ते पण बघितलं ना, ते असे काय करतात, कारण हे फेस इकडे टाईट नाही करायचं. आणि हे लक्षात ठेवायचं की ही मागची रिलीज लूज पाहिजे मला, ती आधी म्हणजे ह्याच्यात जास्त झाली. हे प्रेशर दिल्यामुळं माझा प्रेशर पॉईंट हाय आहे, हे दोन्ही बोटं. त्यामुळे मला बॅट फेस पण माहिती आहे कशी आहे, ती मला इझिली वळवता येते ह्या रिंगमुळं. पण हे असं झालं तर मला कंट्रोल नाही. पण हे केलं आणि बॅट फिरवून घ्यायची कम्प्लिटली. अक्षरशः अशी 3 बोटं ओपन करायची फिरवताना. हे सर्कल मारताना 3 बोटं ओपन केली आणि धरून मग मारायचं तोपर्यंत. आणि सेन्सर आपल्या इथे ठेवायचा. आणि हे लक्ष, हे 2 सेन्सर पाहिजे, हे आणि हे बरोबर मेंटेन होतं, हे न हालता. ओके. आणि जे आता तो विराट कोहली जो स्क्वेअर कट मारतो तो हाफ नाही करतो, सेमीनी करतो. तर सेमी ड्राईव्ह करायला मग हे बॅट उचलू शकतो. मग त्याच्यात पण काय करायचं की आता मी हे स्क्वेअर ड्राईव्ह मारायचं म्हणजे स्क्वेअर कट मारायचं आहे जे सेमी स्टाईल म्हणजे फुल आर्ट नाही, सेमी आर्ट नाही. तर मग बेंड करू शकतो. पण हे बेंड करताना खूप बेंड नाही करायचं, हे असं एवढं बेंड झालं तर मग खालास, त्याच्यानंतर काहीच करू शकतो. कारण सर्कल मारायला हे फ्लेक्झिबल पाहिजे ना, हात फ्लेक्झिबल पाहिजे. हा जर असा पूर्णच बेंड झाला तर कसं सर्कल मारणं. त्यामुळे हा पाहिजे. एक तर स्ट्रेट मारा तुम्ही, हा सर्कल करा, नाही तर सेमीमधनं हा सर्कल. म्हणजे हा थोडासा हे बोल, त्यामुळे हे खाली धरतात ते लोक, खाली धरू शकतो जर पाहिजे तर है ना. आणि पण ह्याच्यामध्ये काय की हे करताना हे केलं, कव्हर ड्रायला मारताना मारलं बरोबर मारलं माहिती आहे ना. म्हणजे हे सर्कल केलं आणि बॅट फिरवली कम्प्लिटली, बॅट अशी अलाइन केली, गोल मारायचं सर्कल. ऑफला असा सर्कल मारायचा आणि इथे एवढा सर्कल मारायचा. स्ट्रेट बॉल असेल तर एवढा सर्कल येतो. ऑफला जसं जाता मोठाच मारायचं सर्कल करू शकता. तिथे वेळ मिळतो ना. असं करत बॅट अशी फिरली पाहिजे जर पोहोचेपर्यंत. ही जर नाही फिरली तर अशीच राहिली बॅट, समजा तिकडे गेलो अशी राहिली बॅट आणि असं मारायला गेलं तर कधी शक्य नाही. ती परत अशी आली पाहिजे, म्हणजे ती सर्कल इथला जो टोकाचा सर्कल झाला पाहिजे तो. आणि असं केलं तो मारू शकतो इथे. आणि हे खाली डोक्याने ठेवून काय होतं, आता मी असं धरतो आणि हे ऑलवेज तिकडे पाहिजे. हे जर असं आत झालं, त्यातलं कुठलं हे ना असं आत जरी झालं, हे इकडे हे तिकडे बाहेर आणि हे पॉईंट नसेल ना तर हा बॅट स्मूथ येणारच नाही. आता समजा मला खाली करायचं, डोकं पाडतो मी, हे तिकडे ठेवलं, हा तिकडे ठेवलं, बॉलची लाईन मला दिसली, वाट बघतो, हे बॉलच्या लाईनमध्ये मला इथे माहिती आहे. आणि जस्ट मग हँड अँड आय कॉर्डिनेशनने बरोबर मला माहिती आहे की बॉल लागणार आहे. आणि तोपर्यंत मी फिरवतो. आता हे बघितलं ना, हे मी फिरवली, मारताना आपल्याला वाटतं अशी मारतो मी, म्हणजे हे करताना मी फिरवून घेतली मी गोल आणि मग आत मारला, नुसता असा मारला नाही तोपर्यंत. त्यामुळे हे कसं झालं, त्यामुळे हे सोडून दिलं ना, ते सर्कल होती, हे सोडून द्यायचं लगेच. उचलली की बॅट हे 3 बोटं सोडून द्यायचे, मग सर्कल ऑटोमॅटिक होतं. हे जर नाही धरलं सर्कल होत नाही. तर लक्षात ठेवायचं, रिंगवर हे दाबून ठेवायचं, बॅकस्विंग करताना हे सोडून द्यायचं. हे कम्प्लिटली सोडून दिलं ना ऑटोमॅटिक सर्कल होणार. आता कव्हर ट्राय झालं, सोडून दिलं मी, सोडून दिलं, होऊ दे ना, काय फरक नाही पडत, अजून वेळ आहे, होऊ दे सर्कल. आणि एकदा
बॅट फेस कन्फर्म झाला स्ट्राईक डायरेक्शन तेव्हाच टाईट करायचं.